हं. जेवढी मुलं आहेत तेवढीच. पण ते परवाचं चाललं होतं ना आपलं, सूचनानुसारम. जय, आवाज येतोय का रे जय? हॅलो? हो मिस. आज मला वाटतं सकाळी चांगलं असतं का काय बघूया नेटवर्क. आज तुम्ही सांगा मला आवाज कसा काय येतोय ते, हं? बघा. किती पेज नंबर चाललंय बघा. अमूल्यम कमलम त्याच्यावरचे प्रश्न चाललेत. हं? सूचनानुसारम कृती कुरुत. पहिलं मला वाटतं अनन्याने उत्तर सांगितलं होतं त्या दिवशी. अनन्या, हो आठवत? मिस. हं. परत एकदा सांग बरं, प्रश्न वाच. तयोः विवादं श्रुत्वा सुदासो व्यमृशत्. व्यमृशत्. तयोः विवादम् अशृणोत् सुदासः व्यमृशत्. सगळ्यांना कळलंय नक्की? राधिका, उत्तर कळलं का बाळा? हो हॅलो. मिस. हा, मग आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तू सांगते का बघ. बघ. त्वं किम इच्छसि? त्वम इत्यस्य स्थाने भवान इति योजयत. आठवतंय का राधिका? हॅलो राधिका. हो मिस. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आ. त्वम किम इच्छसि, येते का उत्तर? भवान किम इच्छति? शाबास, कळलं नक्की? टियारा, समजावून नको ना सांगायला, समजले ना हे उत्तर बाळा? मिस काय करत आहे? हा, बघ पेज नंबर 26 काढ. त्याच्यातलं सूचनानुसारम कृती कुरुत काढलं. हो मिस, थँक्यू. हा, त्यातलं अ आणि आ झालं. ती तुला उत्तरे येत आहेत का बघ. नसतील येत तर समजावून सांगते. मिस ते प्रश्नच आहे ना. हा, तयोः विवादम श्रुत्वा. 10वा आकडा बघ, 10वा. सूचनानुसारम कृती कुरुत. सापडलं का नीट बाळा? हा, त्यातलं श्रुत्वाचं काय करायचं सांग मला. हॅलो, नाही कळलं बाळा तुला ते? हो नाही काहीतरी बोल ना ग. पूजा, पुन्हा एकदा उत्तर सांग. 10व्यातलं ओ, सूचनानुसारम. तयोः बस. विवादम् अशृणोत् सुदासो व्यमृशच्च. हा, नक्की कळलं का? हो मिस. हा, बघ आता हा रोनन कुटीनं म्हणतोय त्याला समजलं नाही. काय करायचं बघ, हे परीक्षेला येणार, वार्षिक परीक्षेला सुद्धा. त्यांनी काय सांगितलंय, पूर्वकालवाचकम अव्ययम निष्कासयतो. आता तुला रोनन, तुला पूर्वकालवाचक आधी त्यातलं शोधून दाखव बरं मला पटकन. रोनन, त्या वाक्यातलं पूर्वकालवाचक अव्यय कोणतं आहे ते काढून टाकायचं. निष्कास येतं म्हणजे काढून टाका. ते आहे श्रुत्वा. मग व्यमृशत हे भूतकाळात आहे की नाही शेवटचं क्रियापद, म्हणून नाही कळत आहे का रे बाळा?
हा श्रुत्वा बघ. आणि मग त्याचं जे आहे त्यांनी चॅटबॉक्समध्ये लिहिलं ना, म्हणून वेळ लागतो पाहायला. तर व्यमृषत आहे ते भूतकाळात आहे आणि म्हणून श्रुत्वा हे सुद्धा मूळ धातू आहे श्रु, कळलं. आणि तो भूतकाळाचा रूप होतं अशृणोत. म्हणून काय लिहायचं, श्रुत्वा काढून टाकायचं, तिथे अशृणोत, बाकी वाक्य जसंच्या तसं. आणि शेवटी काय लिहायचं, च. च म्हणजे आणि. आता हे मुळात सांगायचं म्हणजे बघ, त्यांनी शाळेत जाऊन अभ्यास केला. आपण मराठीत म्हणतो की नाही, शाळेत जाऊन अभ्यास केला. त्याची 2 वाक्य कशी होतील हो रोनन? अनन्या तू सांग, त्याने शाळेत जाऊन अभ्यास केला. मिस ते तू आणतोस ना, 9th मध्ये होतं, तो शाळेत गेला आणि तिथे अभ्यास केला. कळलं. तो शाळेत गेला आणि अभ्यास केला. मग जाऊनच्या तिथे काय केलं रोनन आपण, गेला, कळलं. आणि अभ्यास केला, आणि घातलं, आणि म्हणजे च, ते शेवटी येणार, कळलं. हे नेहमी येतं. आता दुसरं कळलंय ना रे रोनन, त्वम किम इच्छसी, ते मी मागच्या वेळेला लिहून दिलं होतं बघा तुम्हाला, आहे की नाही. पुढचं मे आत्मा, कोण सांगेल, टियारा तू सांगते पुढचं. मे आत्मा कृतार्थताम भवता लभताम, लंग लकारे वाक्यम परिवर्तयतो. टियारा येईल का गो? हा, मे आत्मा कृतार्थताम काय येईल शेवटचं, अलभतो, कळलं का. हा, लंग लकार, कळलं. प्रथम पुरुष एक वचन, मग अलभतो, कळलं. नक्की लक्षात ठेवा. हा, पुढचं शिशिर ऋतौ पद्मम व्यकसत, बहुवचने लिखतो. कोण सांगेल, जय सांगशील, जय प्रजापती, हो मिस. बोल. शिशिर ऋतौ पद्यानी व्यकसन. बरोबर, शाबास. पद्मानी, कळलं. पद्यानी नाही बाळा, पद्मानी. आणि व्यकसन, हा, नचा पाय मोडायचा, व्यकसन, बहुवचन. आता कसं आलं ते सांगायला नकोय तुम्हाला, आहे की नाही. व्यकसत तत्ताम अन, हा, अन हा प्रत्यय लावला, व्यकसन. बरोबर, शाबास जय. आता पुढचं, आता हे जरा अवघड आहे. प्रसाद तू वाच रे प्रश्न आणि मग उत्तर. सुदासः सुगत चरणाभ्याम कमलं समर्पितवान, वाच्य परिवर्तनम कुरुत. शाबास. आता काय आहे आणि काय करायचंय आपल्याला, बघ बरं, सांगशील. मिस कर्तरी वाक्य रचनामध्ये ते कर्मणी करायचं. शाबास. पण आता आपल्याला आकड्यांच्या भाषेत आपण काय सांगूया, 1 to 1, हा, 311. बरोबर, कळलं प्रसाद. 1 to 1, 311. आता सुदासह वन आहे की नाही. सुगत चरणाभ्याम तसंच राहणार. हे प्रत्येकाने लिहून घ्या. रोनन कुटीनो, अवघड आहे, लिहून घे. संस्कृती पाटील तू पण बघा. सुदासह 1, सुगत चरणाभ्याम काही नाही. कमलम 2, 1 2, आणि समर्पितवानला 1, 1 to 1. आता प्रसादच सांगेल. प्रसाद
311 कसं करणार सांग आता. सुदासेन हा सुगत चरणाभ्याम हा कमलम बरोबर. आणि शेवटचं नाही जमत आहे ना. हे बघ, कृतवान कृत असं म्हणतो ना आपण, तसं आता समर्पितवान, पण ते कमळ नपुसकलिंगी आहे म्हणून काय येणार, समर्पितम. कळलं नक्की, समर्पितम, समर्पित नाही येणार. जे कर्मणी आहे ना, मग कर्माची जी कमलम, कमलम ज्या लिंगवचन आहे तेच आलं पाहिजे क्रियापदाचं. मग आता उत्तर काय आलं, लिहून घ्या परत. सुदासेन सुगत चरणाभ्याम कमलम समर्पितम. कळलं. खूप वेळा हे वार्षिक परीक्षेला आलेलं आहे, बोर्डाच्या परीक्षेला हे वाक्य. पुढचं बघा. पुढचं कोण वाचेल, संस्कृती पाटील येईल का तुला, बघ बरं. संस्कृती पाटील, नुसता प्रश्न तरी वाच, प्रश्न वाच बरं. अहम विपुलम धनम प्राप्नुयाम 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 प्राप्तुन प्राप्नुयाम प्राप्नुयाम. बरोबर. मला लकार लिखत हा. मिस विधिलिंग लकार. अरे वा, तुला कसं काय आलं ग बरोबर. शाबास. इयम इव इम आहे की नाही त्याचे विधिलिंग लकाराचे प्रत्यय. शाबास, मी खुश बाबा एकदम आज. एवढी छान उत्तरं दिल्यावर तुम्हाला 99 मार्क तर नक्की पडतील. 100 ज्याला पडतील त्याचे मी पेढे वाटणार वार्षिक परीक्षेला. पण 90च्या वर सगळ्यांनाच मिळतात मार्क. पण हे उत्तर आलं ना म्हणजे शाबास. लक्षात ठेवा. आणि बघा आता हे झाल्यानंतर हा धडा आपला पूर्ण झाला. मला काय सांगायचंय बघा, उद्याला मी तुमची सुभाषित मालाची परीक्षा घेऊ का. हॅलो. आता तोंडीच घ्यावी लागणार आहे की नाही. लेखी तर आपण घेऊ शकत नाही, आणि घेतली तरी मग पालकांना काम आहे की नाही, की तपासून द्या पुस्तकात बघून. आणि मग ते आपण वेळ असा घालवायला नको आहे की नाही. मग तुम्ही लिहायचं काम तुम्ही नंतर करा, पण तोंडी मी कुणालाही कोणतेही श्लोक विचारीन. करू शकाल उद्याला नक्की, उद्यापर्यंत. आत्ता मी अचानक घेत नाही, कारण काही काही जणांना विसरायला होतं, आधी वाचायला लागतं. म्हणून उद्या आपण सुभाषितांची परीक्षा घेऊ, एक 10-15 मिनिटं काय ते. आणि मग आपलं पुढचा काम. आणि परवा दिवशी बघा चित्रपदकोश, चित्रपदकोश संपूर्ण झालेला आहे. चित्रपदकोशाची परवा घेईन मी परीक्षा. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी संख्या राहील लक्षात. 1 ते 100 अंक मी कोणतेही विचारीन आणि तुम्ही उत्तर द्यायचं. उदाहरणार्थ 51 मी म्हटलं की तुम्ही सांगायचं 1.85. कळलं. आणि मी उलट सांगितलं 17 तर तुम्ही 17 दश नाही 17. तुम्ही काय सांगणार पूजा. 17. बरोबर. ही परीक्षा परवा दिवशी. रोज एक 10 मिनिटं 15 मिनिटं आपण पहिली परीक्षा घेऊया आठवड्यात. 3 दिवस. आणि मग मला असं वाटते की पुढचा धडा शिकवण्याच्या ऐवजी आपण पुढची सुभाषित माला घेऊया का, म्हणजे तुम्हाला पाठ करायला बरं. स एव परमाणु पंचमः पाठ आहे तो जरा आपण नंतर शिकवूया. आधी आपण 6वी सुभाषित माला
युग्ममाला. मिस काय? मिस तुम्ही चित्रवर्णनम शिकवतील का? कारण का ते आम्हाला एक्झामला मला तर टॉपिक कळाला नाहीये नीट. कुठलं चित्रवर्णनम बाळा, सांग मला. मिस ते चित्र बघून निबंध लिहायचं ना ते वालं. हो, पण त्याला तुम्हाला ऑप्शन आहे ना ग, निबंध आणि चित्रवर्णन आहे बाळा. मग तुम्ही निबंध लिहिणार आहात ना ग? हो, बरं झालं आठवण केली ते. तुम्हाला एक एक निबंध पण मी लिहून द्यायचा आहे मला. हं? उद्या किंवा परवा, उद्या देईन मी निबंध लिहून. बरोबर आहे. पण राधिका, तुम्हाला आत्ता फक्त एवढं सांगितलंय चित्रवर्णनम, निबंध नाहीये. मिस नाही माहित, म्हणजे आम्हाला फक्त हे चित्रवर्णनम शिकवलं शिकवलं ते आता. आणि सांगितलं की एक्झामला आहे तर तुम्ही प्रॅक्टिस करून ठेवा. बरं, मग आपण घेऊया आत्ता, मला काही प्रॉब्लेम नाहीये. पण काय होतं माहितीये का, चित्रवर्णनापेक्षा कोण आहे ग तुम्हाला क्लासमध्ये शिकवायला? ती संजीवनी ना? हो मिस. काहीतरी विचित्र अगं हे असं त्रास देतात बघ. मिस या म्हणजे आता नाही आहे, नेक्स्ट म्हणजे फर्स्ट सेमिस्टरचा एक्झाम कधी घेणार तेव्हा आहे, हे युनिट टेस्ट मध्ये नाही आहे. युनिट टेस्टला नाहीये ना? नाही. मग त्यांना ते फर्स्ट एक्झामला ना तेव्हापर्यंत बघ, निबंध आणि चित्रवर्णन हे दोन्ही असतं. हा, मी तुम्हाला पहिल्यांदा बघ पॅटर्न दिलाय की नाही? पॅटर्न दिलाय, आठवते का? पेपर. हा, मग त्याच्यामध्ये आता मी जे तुम्हाला, माझं काय होतं माहितीये का, टू द पॉइंट आणि तेवढंच मी मुलांना करून घेते, म्हणजे मार्क जास्त पडतात. आणि आता हे काय लोक करतात बघ, चित्रवर्णन पण करा, निबंध पण करा, आणि शेवटी दोन्हीही धड नाही, आहे की नाही? आता चित्रवर्णन आहे किती पानावर आहे? रोननचं लिहिलं होतं 78 पानावर. हो रोनन, 78 पानावर काय आहे? मिस पेज नंबर 109. नाही आहे. हा, रोनननी काय आठवण केली माहितीये का, पेज नंबर 78 वरचं ते गम गच्छ, ते धातू आहेत ना, धातू मिस साधित हे मीनी विशेषण. लिहिलं. हा, तर ते पाठ तू लिहिलं होतं आत्ता, मला वाटलं रोनननी लिहिले वाटतं. ठीक आहे. हा, तर ते पण आपल्याला, तुम्ही पाठ करत राहा. हा, मी त्याची पण परीक्षा घेईन एक दिवस. पुढच्या आठवड्यात आपण हे सगळे तुम्ही पाठ करा बघा, या पानावरचे. हा, वाचता तर येतं की नाही तुम्हाला? वाचण्यासाठी आपण तसा वेळ नको घालवायला. हा, तर राधिका, तू किती पानावर आहे ते सांग चित्रवर्णनम. मिस 108. हा, हे आहे ना, ही वाक्य तुम्हाला ना करता आली पाहिजेत. मी आत्ता थोडक्यात सांगते तुला, आणि मग आपण म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस पण करा, बरोबर येते. हां, आता वाक्यरचना बघा. पहिलं चित्र जे आहे, पेज नंबर 108. हां, सर्वांनीच उघडा, नुसतं सगळ्यांना माहीत होऊ दे. 108 पानावर जे आहे ते बघा. आता पहिलं चित्र जे आहे ना, आहे की नाही, शेतकरी आहे, त्याची बायको आहे, आणि ते शेतामध्ये नांगरणी करतायत. हे कळतंय ना चित्रावरून? हॅलो. हो हा, मिस. तर त्याची वाक्य तशी कशी करायची तयार बघा. आता शब्द काय काय आहेत? पूजा, तू वाच बरं त्याच्यातले वरपासून. मेघः, हा, खगः, शाबास. वृक्षः, हं, शृंगम, बरोबर शृंगम, बरोबर. पर्वतः, हा बीजानि, हा वृषभः, हा घंटा, कृषक, कृषक, हो बरोबर. आणि कृषक पत्नी, कृषकपत्नी, हल, अ,
फलः आणि बीजपात्रम बरोबर. हे शब्द आणि आहेत. बरोबर आहे. क्षेत्रम. क्षेत्रम. आता एवढे शब्द आहेत, त्याच्यापैकी बघा वर त्यांनी काय लिहिलंय की तुम्हाला 5 ते 7 वाक्य करता आली पाहिजेत. बरं का राधिका? एवढे शब्द दिलेत ना, त्याच्यापैकी 5-7 वाक्य करता आली पाहिजेत हे शब्द वापरून. मग आता बघा, मेघः काय हो सांगता येईल? मेघः अगदी सोपी सोपी वाक्य तयार करायची. कोण सांगेल हो? प्रसाद तुला येईल एक वाक्य मेघः. नाही येते? बरं मी सांग. बोल बोल. हा निष्ठकस्य उपरि मेघः अस्ति असं काहीतरी. शाबास. बघा काय कृषकस्य नाही, काय म्हणायचं आपण? आकाशे. आकाशे आकाशे मेघाः सन्ति. आहे की नाही? तिथं एक मेघ असेल तरी आपण तेवढं बदलायचं. मेघाः सन्ति. आकाशामध्ये ढग आहेत. झालं राधिका? एक वाक्य. आकाशे मेघाः सन्ति. आता खगःचं काय सांगता येईल ग राधिका तुला? बोल. राधिका खगःचं काय सांगता येईल? हॅलो राधिका, आवाज येतोय ना? हो मिस. हा नाही येते मग. नाही मिस. आता परत काय आहे? खगाः उड्डयन्ते. आहे की नाही? आकाशे किंवा गगने. आता मगाशी आकाशे शब्द घेतला, आता काय म्हणायचं? गगने. खगाः उड्डयन्ते. काय लिहिलं होतं यांनी कुणास ठाऊक, रोनांनी, कळलं नाही मला. गगने खगाः उड्डयन्ते. तिने संजीवनीने हे घेतलंय का सोडवून ग तुमचं राधिका? मिस तिने हो सांगितलं मिस. की हे बॅकग्राऊंडचं हे सेंटेन्स नाही बनवायचं. ऑन दी म्हणजे काय मेन आहे त्यामध्येच बोलायचं आहे. असं सांगितलं तिने? हो हो मिस. मिस. त्याच्यामुळे मी 2-3 सेंटेन्सेस केले होते तयार. ठीक आहे. मिस असं लिहू शकतात का? खगेन पक्षीनः मिस ते फ्लाइंगला काय म्हणतात? उड्डयन्ते. हा हा मग खगाः उड्डयन्ते. आता खरं म्हणजे असं नाहीये, त्या चित्रामध्ये जेवढे शब्द आहेत ना तेवढी कुठलीही वाक्य करायची. तिने चुकीचं सांगितलंय ते. हा आता बघा पुढचं काय सांगता येईल बघा. कृषकः. कृषकः वर काय सांगता येईल? मिस मी एक सेंटेन्स केलं होतं तयार. हो बोल 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 बाळा. कृषकः पत्नी स्वहस्ते बीजपात्रं धारयित्वा कृषकस्य सहाय्यतां करोति. बापरे, खूप छान ग, एवढं मोठं वाक्य. सुंदर सुंदर. छान छान वाक्य केलंय, मोठं तयार केलंय. प्रसाद ऐकलंस का वाक्य? हो मिस. हा छान केलंय वाक्य. अगं म्हणजे तुम्हाला चित्रवर्णन चांगलं येते, कळलं की मिस नाही? नाही, संजीवनी मिसने आम्हाला ना लेक्चर्स मध्ये म्हणजे आमच्याकडनं बोलून घेतली होती वाक्य आणि तेव्हा मिसने सांगितलं होतं. मग हो लेक्चर झाल्यावर मी ते लिहून काढलं होतं. बरं बरं, हरकत नाही. हा छान सांगितलंय बघ. आता बीजानी. बीजानी काय लिहिलं वाक्य? आणि एवढं मोठं आत्ता तू सांगितलंस ना बाळा, एवढं मोठं नाही करायचं वाक्य, कारण मुलांना एवढं मोठं येत नाही, आहे की नाही? टीचरनी सोडवून घेतलंय म्हणून तुला ते आलं एवढं मोठं. कर्ता कर्म क्रियापद, कळलं का? जास्तीत हो जास्त मिस. 3-4 शब्द एका वाक्यात आले, खूप झाले. आता बीजानी काय सांगता येईल हो? मिस मी सांगू? हो सांग.
कुशकः च कुशकपत्नी बीजानि वपरत. वपंती. कळलं का? किंवा दोघच जण आहेत म्हणून वपतः. कृषकः कृषकपत्नी च बीजानी वपतः. कळलं? पेरतात. अगदी बरोबर. 2 वाक्य झाली. आता आणखीन काय सांगता येईल? कृषकः हलेन. ऐकी नाही? हलेन क्षेत्रम कृषती. कळलं का? कृषकः हलेन हलेन क्षेत्रम वपती. झालं की नाही वाक्य? अशी वाक्य तयार करायची. आता तुम्ही म्हणाल ती दुसरे शब्द नाही घ्यायचे. वृक्षः. मग त्यांनी कशासाठी दिलंय ग अनन्या? वृक्षः. आहे की नाही? शब्द आहेत त्याची वाक्य तयार करायची ना आपण कुठली. लक्षात आलं का? अजून एक सेंटेन्स द्वौ वृषभः क्षेत्रं चलति. द्वौ वृषभौ. कळलं का? द्वौ वृषभौ. काय पुढचं सांगितलं तू? क्षेत्रं चलति. क्षेत्रे. कळलं का? सप्त. हा. आणि चलतः. 2 आहेत ना? ती तह अंती. कळलं का? चलतः. हेच तुम्हाला कळलं पाहिजे ग. लिंग वचन खाली त्यांनी दिलंय बघ. वाक्यस्य अर्थानुसार विभक्ती वचन पुरुषम च योजयत. कळलं का? हे महत्वाचं आलं पाहिजे. मिस बोल. मिस एक्झाममध्ये चित्रावरती जे जे नावं दिली असतात त्या सगळ्यांची सेंटेन्सेस बनवायचे. हो हो. अगं सगळ्यांची बनवायची. यांनी काय ती संजीवनी काय यांना ना निम्मा समज असतं अगं. कळत नाही. आणि मग मुलांना असं ते म्हणजे काय म्हणतात ना, उलट त्यांना वेग आणि गोंधळात पाडतात मुलांना. मुलांना कसं एक स्पष्ट सांगितलं पाहिजे ना, म्हणजे येतं. आणि ह्या चित्रवर्णनापेक्षा तुम्हाला निबंध तुम्ही लिहिला ना तर पैकीच्या पैकी मार्क मिळतात. कारण पाठच करायचे. लक्षात आहे? हा. मिस आ- असं सेंटेन्स होऊ शकते का? द्वौ वृषभौ हलेन बंदितः. हलेन बंदित. बंदित म्हणजे काय गो? दुसरे बांधले त्याला शब्द नाही आठवत मला. मला पण आत्ता आठवत नाही पटकन. बांधलेले आठवत नाही आत्ता. पटकन नाही आठवण. पण आठवलं की सांगेन तुम्हाला. तर कलरला काय म्हणतात? कशाला? कलर. वर्ण. वर्ण. मग हे लिहू शकतात द्वौ वृषभौ शृंगम वर्णः रक्तम अस्ति. बस बरोबर आहे. आता बघ फक्त काय आहे माहितीये, वृषभौ. वृषभौ येणार नाही. वृषभौ षष्ठी येणार. षष्ठी द्विवचन. देवयोहो. आहे की नाही? वृषभयोहो. द्वौ वृषभयोहो शृंग. शृंग. 2 शृंग आहेत त्यांची बघा. म्हणजे काय होईल? शृंगौ. शृंगौ धवल वर्ण. धवल वर्ण. आहे की नाही? धवल वर्ण हा स्तः. 2 आहेत ना, म्हणून ते जेवढं आपल्याला बरोबर लिंग वचन पुरुष ते बरोबर आलं पाहिजे. हा, हे लक्षात ठेवा.
म्हणून शक्यतोवर तुम्ही आता त्या सांगतायत ना तेवढी तुम्ही चित्र करा, पण जास्त चित्रामध्ये गोंधळ घालू नका. थोडंसं चुकलं ना तरी मार्क जातात. आणि निबंधाची पण 5-7 वाक्यच लिहायची आहेत. मग निबंध पाठ केला तर आपल्याला, आणि तुम्हाला निबंध किती आहेत माहिती आहे का? हॅलो, आत्ताच बघून टाका. हॅलो, पेज नंबर 104 वर बघा. पेज नंबर 104 काढलं? 104. आणि निबंध बघा. एवढेच निबंध तुम्हाला आहेत. हं, आणि त्याच्यापैकी सुद्धा अनन्या काढलं का 104? हो. हा, त्यातले निबंध जे आहेत ना ते किती आहेत तुम्हाला बघा. मम प्रिय कवीही, मम प्रिय खगः, मम प्रिय नेता, मम प्रिय उत्सवः. आणि पुस्तकम आणि स्थलम हे त्यांनी रद्द केलं होतं मागच्या वेळेला. म्हणजे 3, 4, 5 नाही 6. हो, शेवटचं प्रसिद्ध स्थलम त्यांनी काढून टाकलेलं आहे मागच्या वेळेला, ओमिट केलेलं आहे. मग जर एवढे आपण शब्द पाठ केले आणि दर महिन्याला बघा आपलं नियोजन कसं असणार आहे. मी तुम्हाला उद्यालाच लिहून देते एक निबंध. हां, आपण चर्चा करू. तुम्हाला येईल ते तुम्ही सांगा, आणि मग जर हवा असेल तर लिहून देईन किंवा व्हॉट्सअपवर तो निबंध तुम्हाला पाठवून देते. म्हणजे तुम्ही ऱ्हस्व दीर्घ चुकायला नको. चालेल? असंच करूया आपण. तर हा रोनन विचारतोय उद्याच्या परीक्षेचं काय? अरे उद्याला पहिली सुभाषित माला जी आपण घेतली होती ना ती मी तुमच्याकडनं तोंडी बोलून घेणार. हं, आणि शहाणी मुलं असतील ती नंतर संपूर्ण लिहून काढतील आणि आई वडिलांकडून किंवा स्वतः पुस्तकात बघून तपासणार. हो ना पूजा, लक्षात आहे ना पूजा? हो मिस. हां, रोनननी 2दा-3दा लिहिलंय चॅट बॉक्सवर उद्याला परीक्षेचं काय. आणि असं करू नका की आपलं पाठ नाहीये मग मी येणारच नाही क्लासला. लक्षात आलं? क्लासला येतच राहायचं. पाठ नाही, ऐका तुम्ही, इतरांचं ऐका. हां, इतरांचं पाठ होईल. काय करू रे, आत्ता पण पूजा आत्ता पण आवाज नीट येत नाहीये का ग माझा? नाही मिस, क्लिअर येतोय. हो की नाही? आता त्याचं रोनन लिहितोय की मला आवाज नाही येते. आता मी किती मोठ्यांदी व्यवस्थित बोलण्याचा प्रयत्न करतेय. तर आता हे आपल्याला निबंध लेखनाचं मी सांगितलं की तुम्ही मला उद्याला अगदी सोपे सोपे घेऊया आपण. सर्वात आधी कुठला घेईन माहितीये? तुम्ही बघा तयारी करता आली तर. मम प्रिया भाषा. हं, आत्ता खरं ना मी ते सुभाषित मला घेणार होते, पण आता अगदी 5-7 मिनिटंच उरली आहेत. तर आपण मम प्रिया भाषा त्याच्यावर आपण चर्चा करूया. काय लिहिता येईल हो तुम्हाला सांगा? कोणीही वाक्य सांगा, वेगळी वेगळी. हॅलो, प्रयत्न करा. मम प्रिया भाषा, माझी आवडती भाषा. काय हो, अगदी सोपी सोपी वाक्य लिहायची. आणि शिवाय मी ते व्हॉट्सअपवर पाठवून देते तुम्हाला. आज पाठवलं तरी आज किंवा उद्या. आत्ता फक्त आपण, प्रसाद तुला काय रे वाक्य करता येईल सांग? मम प्रिया भाषा. संस्कृत भाषा मम प्रिया भाषा अस्ति. शाबास, अगदी बरोबर आहे की नाही? संस्कृत भाषा मम प्रिया भाषा अस्ति. आता
याच्याही आधी निबंध कसा आकर्षक झाला पाहिजे, आहे की नाही? मग आपल्याला एखादं सुभाषित त्याच्यात घालता येईल का? बघा, एखादं सुभाषित संस्कृतचं. मिस विद्याविहीन भाषी पशु. अरे पण ते विद्येचं आलं ना बाळा. आपल्याला भाषा पाहिजे, भाषा. संस्कृत भाषा म्हणतोय ना आपण, मग संस्कृत भाषेबद्दलचं एखादं सुभाषित माहिती आहे का? मिस मी पहिलं सेंटेन्स बोलू का? बोल बोल. भाषासु मुख्याः मधुरा दिव्या गीर्वाण भारती. शाबास, बरोबर. भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती. हा संस्कृत मध्ये हा श्लोक आहे बर का. भाषासु याचा अर्थ काय आहे बघा. भाषेमध्ये, भाषासु मुख्य भाषा, मधुरा म्हणजे गोड, कळलं? दिव्या म्हणजे इम्प्रेसिव्ह अशी आहे, कळलं? गीर्वाण भारती, गीर्वाण म्हणजे देवांची भाषा, कळलं का? देवांची भाषा, गीर्वाण वाणी, गीर्वाण भारती असं. जर हे वाक्य पहिलं लिहिलं तर तुम्हाला जास्त चांगले मार्क मिळतील. आता हे वाक्य, आणखीन एखादं वाक्य काय सांगता येईल? मिस असं सांगता येईल का की संस्कृत भाषा ही प्राचीन भाषा आहे? हा, मग आता काय होईल? संस्कृत भाषा प्राचीना भाषा अस्ति, आहे की नाही? संस्कृत भाषा प्राचीना भाषा, बरोबर. प्राचीना भाषा अस्ति. संस्कृत भाषा ही प्राचीन भाषा आहे. आता बघा, आत्ताच्या आत्ता 3 वाक्य आपली तयार झाली. पहिलं अगदी काय